मोरिया हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय, तर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील मारुती। नक्कीच एक वेगवान गोलंदाज आणि ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली गेली तर मोरिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ज्यांचा मोलाचा वाटा राहिला, मोलाचं सहकार्य राहिलं, माननीय श्री दीपक शेठ पवार सर आपले देखील खूप खूप आभार असतील। या मोरिया क्रिकेट क्लब यांच्या मनपूर्वक आभार आपल्याला देखील असतील। मोरिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 फायनल मॅच, मेगा फायनल आणि मेगा फायनलचा पहिला बॉल, बॉलर तयार, राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट आणि यावेळेला मात्र बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। यतीश बिरजे याच्या बॅट मधून पहिलाच बॉल, हवाई हल्ला, त्यावरती षटकार, 6 रन। सुरुवात केली दमदार, पहिल्याच बॉल वरती हवाई हल्ला, त्यामध्ये रन वसूल केले 6। काय बॅटिंग करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जसा आलाय तसा मात्र आपल्या बॅटिंगची जादू मैदानावरती दाखवत असताना प्रत्येक मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार याच फलंदाजाने पटकावलाय। तो फलंदाज मैदानावरती फायनल मॅचला सुरुवात केली षटकाराने आपल्या इनिंगची। पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज यावेळेला मात्र या बॉलवरती कमबॅक करतायत का, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा, अतिरिक्त रन येथे खर्च होईल या बॉलवरती। व्हाईट बॉल मध्ये 1 रन ऍड होईल स्कोर कार्ड वरती। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7 रन। पहिलं षटक, पहिला बॉल, त्यावरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल। आता पाहूया पुन्हा एकदा बिग हिट करेल का यतीश बिरजे, स्ट्रायकिंग एंड वरती, कमी गतीचा बॉल, पिक केला बॉलला आणि हा देखील बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय। त्या नव्याने पुन्हा हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि त्या सामर्थ्याला घेऊन या स्पर्धेमध्ये आला आणि तुफानी बॅटिंगचा नजराणा त्याने पेश केलाय। सेन्सिबल क्रिकेट, फुलटॉस बॉल, त्याला मात्र हलक्या त्याने ढकललं, त्यावरती एक सिंगल चोरून काढली आणि नक्कीच पाहिलं गेलं तर विकेट सांभाळून बॅटिंग करायची, त्याला ठाऊक आहे आपली विकेट फार महत्वाची आहे, आपली बॅट नक्कीच या स्पर्धेमध्ये बोलते, फायनल मॅच मध्ये देखील बोलते, आपली विकेट या मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण ठरेल। आणि याच दरम्यान एक सिंगल चोरून काढली, सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसवली। धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या आतापर्यंत 14 धावा, 3 चेंडू फेकले गेलेत, थोडंसं खर्चिक षटक म्हणता येईल। पॉवर प्लेचं पहिलं षटक मारुती यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता, परंतु सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर आता कमबॅक होईल का हे पाहायचंय। येथे उसळी घेणारा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न तर केला जातोय, परंतु एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर मितेश यांच्या बॅट मधून रन येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मोठे फटके खेचवायची गरज आहे का असा प्रश्न आता टीमला पडलाय आणि यतीशला देखील पडलाय। तर पाहूया पंकज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल। फुलरलेन बॉल, पंकज देखील दुसऱ्या बाजूला थांबायचं नाव घेत नाहीये। हा देखील खेळाडू दमदार आहे, या देखील खेळाडू मध्ये ताकद आहे, ती ताकद, ती क्षमता त्याने दाखवली या फटक्यामध्ये आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे। येथे रन मिळतील या बॉलवरती, 4 चौकार। शेवटचा बॉल आणि त्यावरती देखील प्रहार केला गेलाय। अप्रतिम फटकेबाजी मोरिया, आणि मोरिया म्हणत म्हणत या स्पर्धेच्या फायनल मध्ये आले आणि फायनल मॅच मध्ये देखील कमाल फलंदाजी करत असताना कधी यतीश तर कधी दुसऱ्या बाजूला आपलं पाहिलं गेलं तर पंकज देखील थांबायचं नाव घेत नाहीये। अप्रतिम फटकेबाजी, धावसंख्या पाहिली गेली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळते ती 22 धावांवरती पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि अप्रतिम फटकेबाजी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते। मोरिया संघ नक्कीच थोडासा आघाडीवर पाहायला मिळतोय। पहिलं षटक थँक्यू डीजे। आणि इथे मात्र मागच्या बॉलवरती आलेला षटकार आणि त्याचमुळे धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचली ती 24 धावांवरती।
पहिले षटक त्यामध्ये नक्कीच थोडंसं खर्चिक ठरलेत मारुती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय गौरव गोलंदाजी करण्यासाठी. आणि तर दुसऱ्या बाजूला शेवटच्या बॉलवरती किती रन प्राप्त झालेत? चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आला म्हणजे धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 पाहायला मिळते. मेगा फायनल, या मेगा फायनल मध्ये नक्कीच पहिल्या षटकामध्ये फलंदाज तर तुटून पडलेत. तर पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये यतीश बिर्जे पुन्हा एकदा आक्रमण करतो का? दुसऱ्या बाजूला पंकज देखील रंगामध्ये आलाय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर पोहोचतोय का हे पाहायचंय. दूरवरून आला परंतु नाही पोहोचू शकलाय. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय. डिंग डॉंग आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय मोरिया संघ. दोन्ही तगडे संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु यतीश बिर्जे हा नक्कीच एकाकी झुंज देतोय मैदानावरती. चांगली फलंदाजी मैदानात यतीश यांच्या माध्यमातून 2 रन आलेत. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता मात्र पुढे सरसावेल. 24 धावा. गौरव गोलंदाजी करतोय आणि गौरवने नक्कीच या देखील स्पर्धेमध्ये कमाल केले. तो गौरव आणि तर दुसऱ्या बाजूला यतीश बिर्जे हे 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये धिंगाणा घालताना पाहायला मिळाले. त्यांची बॅटिंग असू द्या, गोलंदाजी असू द्या, सातत्याने अप्रतिम राहिली. यावेळेला मात्र फटका तर फसलाय. फिल्डर अनिकेत चेंडू पर्यंत आलाय आणि पकडलाय झेल. नक्कीच पाहिलं गेलं तर जीवाभावाचे मित्र आहेत नक्कीच, आणि तितकंच मैत्रीपूर्वक लढत मैदानावरती पाहायला मिळते. फायनल मॅच त्यामध्ये विकेट आली आहे. यतीश बिर्जे आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परतेल. विकेट आले. पहिला धक्का बसलाय. 24 वरती 1 मोरिया. पहिली विकेट गमावल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. सर्वेश मोठा खेळाडू, याची देखील बॅट मागच्या मॅच मध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला फलंदाज आहे. ही मेगा फायनल आहे. या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करायची आहे आणि नक्कीच अग्र क्रमांकाचं पारितोषिक पटकावायचं आहे. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करायची आहे. या खेळाडूंना थांबवायचं आहे. तर एक तुल्यबळ युद्ध मैदानावरती पाहायला मिळते. डिंग डॉंग आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया. बॅटची एज लागते. लिडिंग एज फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे. पकडतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत एक सिंगल मिळते. दुसरे षटक, या दुसऱ्या षटकामध्ये गौरवने थोडंसं कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये रन तर आले होते, परंतु गौरवच्या या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवरती रन आले नाही आहेत. पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्यात. 1 विकेट त्यांनी मिळवली आपल्या टीमसाठी आणि नक्कीच महत्त्वपूर्ण विकेट होती. तर स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल पंकज, ज्याच्या बॅटमधून देखील रन येत आहेत. जागा बनवली आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉलला टोलवलं. ही खासियत आहे या खेळाडूची. परंतु फिल्डर आलाय दूरवरून. विकेट किपिंग एंडला थ्रो आला तोपर्यंत 2 रन कंप्लीट होत आहेत. चांगला फटका होता, गॅपमध्ये होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर नाही आहे, त्याच दिशेला बॉलला टोलवलं होतं, परंतु अगदी वेगाने खेळाडू पळत आला, पकडलं, थ्रो केला, तोपर्यंत 2 रन मिळाल्यात. या 2 रनने धावसंख्या पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती पोहोचली ती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 विकेट गमावले जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला डिंगडॉंग संघ हा देखील कमी नाही आहे. हेतून या देखील ओव्हरमध्ये त्याने कमबॅक करून दाखवलंय. गौरव गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल तो पंकज. यावेळेला दिशा दिले फिल्डर, येथे मात्र नक्कीच पाहत राहिला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. या बॉल वरती आता मात्र हा फटका दमदार होता आणि रन प्राप्त झाल्या. 6 धावा षटकार येतोय. एक बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकामधील. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आक्रमक खेळी
टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला याचं नक्कीच येथे उत्तर देत असताना फलंदाजीतून यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवायचा होता. पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू तैनात केलाय, त्याच्या बाजूला कुठे ना कुठे हे फटका सजवण्याचा प्रयत्न तर करतोय जरूर, परंतु यावेळेला पाहिलं गेलं तर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटक संपुष्टात आलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ते आतापर्यंत 33 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती. खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळते, कारण पाहिलं गेलं तर मेगा फायनल, या मेगा फायनल मध्ये 1 विकेट गमावली यतीशची, परंतु त्यानंतर पंकज आणि त्याचबरोबरने सर्वेश देखील चांगली कामगिरी करतोय. सर्वेश 1 बॉल वरती 1 खेळतोय जरूर, परंतु पंकजची खेळी चांगली पाहायला मिळते. 6 बॉल 16 धावांची खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळते. थोडासा उशिराने सर्वच सामन्यांमध्ये येत होता, परंतु मेगा फायनल मध्ये कॅप्टनने काही वेगळा डिसिजन घेतला आणि ओपनिंग साठी पाठवलं पंकज यांना, आणि त्या जबाबदारीने क्रिकेट खेळत आहेत मैदानावरती फायनल मॅच मध्ये. मेगा फायनल, या मेगा फायनल मध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ आपण अनुभवत आहात. चला थोडीशी घाई करायची आहे, सेकंड इनिंगच्या खेळाला उशीर होईल, त्यानंतर आपल्याकडे पारितोषिक वितरण देखील समारंभ आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. फिल्डिंग करणारी टीम डिंग डॉंग टॉप एज, आणि येथे मात्र फिल्डर नाहीये. बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या खेळाडूकडे, तोपर्यंत एक सिंगल जरूर मिळेल या बॉल वरती. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 धावांवरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण यांना आमंत्रित करण्यात आलंय, आणि पाहिलं गेलं तर मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली होती. आता देखील या मेगा फायनल मध्ये कशी गोलंदाजी करतायत हे पाहायचंय. प्रवीण गोलंदाजी करण्यासाठी, तर स्ट्रायकिंग एंड वरती आता पंकज आलाय. या पंकजची बॅट या मेगा फायनल मॅच मध्ये बोलते, तर नक्कीच या फायनल मॅच मध्ये अशीच बॅट बोलणं गरजेचं आहे. अजून काही रन गोळा करावे लागतील, आणि नक्कीच रन झालेले गोळा या तुम्हाला सेकंड इनिंगच्या खेळामध्ये मजबूत बनवतील. तितकाच मजबूत फटका आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला. कव्हर रिझर्व वरती हा फटका दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 रन. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आमचे गुणलेखक नक्कीच खूप चांगली कामगिरी करतायत, त्याचबरोबर टेक्निकल गुणलेखक देखील चांगली कामगिरी करतायत. आणि यावेळेला मात्र हवाई हल्ला, अप्रतिम फटका, आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय. षटकार. 6 रन. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहाल. पुलर लेन बॉल, त्याला मात्र फ्लिक केलं, दिशा दिली, आणि त्यानंतर हा षटकार वसूल केला गेलाय. चांगला बॉल, बिग वन चेंडू, येथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती मात्र नक्कीच कुठे ना कुठे बीट करण्यात यशस्वी ठरलेत. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
लोअर फुलटॉस बॉल होता, परंतु तेथे विकेट किपर देखील बीट झालाय. एक रन जरूर मिळाली आहे, परंतु पाहिलं गेलं तर या ओव्हरमध्ये मोठा फटका आला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 13 धावा खर्च झाल्यात आणि अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. फलंदाजीत देखील तितकी चांगली कामगिरी पाहायला मिळाली, गोलंदाजीत देखील तितकी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ही फायनल मॅच आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांचा खेळ ते समान राहिला आहे आणि त्याचमुळे हे दोन संघ या मेगा फायनलच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य आयोजन, मोठी स्पर्धा आणि या मोरिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये डिंग डॉंग आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलेन बॉल उडवलाय, बॉलला काऊ कव्हरच्या दिशेला, फिल्डर येथे मात्र कॅच ड्रॉप. झेल धरणीला दान. हे काय केलंय, फायनल मॅच मध्ये केलेली चूक तुम्हाला महागडी ठरू शकते, कारण ज्या खेळाडूच्या बॅट मधून रन येत आहेत, जो खेळाडू मात्र नक्कीच षटकार चौकार ठोकतोय, त्या खेळाडूची कॅच येथे मात्र नक्कीच सोडली आहे. रन झाल्या 3 षटकांच्या अखेरीस 48 वरती 1 मोरिया संघ. ते पारितोषिक आहे स्वप्नीलजी सावंत यांच्याकडून पारितोषिक असेल. फलंदाज पंकज याच्यासाठी या अंतिम षटकामध्ये जितके षटकार तुम्ही लगवाल तितक्या षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच येथे हे कौतुकास्पद बाब आहे खेळाडूसाठी. नक्कीच येथून प्रत्येक षटकार लगवलात 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये जमा होईल. अखेरचं षटक गोलंदाजी करण्यासाठी अचितला आपण पाहाल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नक्कीच हा खेळाडू पंकज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जसा स्ट्राईक वरती जाईल कुठे ना कुठे षटकारांच्या आशेमध्ये असेल, कारण त्याला देखील ठाऊक आहे ही मोठी स्पर्धा आहे, इथून संधी देखील मोठी आहे. प्रत्येक षटकाराला पारितोषिक 500 रुपयाचं आहे. विकेट केला गेलाय, येथे मनगटातील ताकद, फिल्डर आहे तैनात, चखवलंय, बॉल गेला वन बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर आलाय दमदार चौकार. 4 रन. चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 52. टीमचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक, पहिला बॉल, त्यावरती 4 रन. यावेळेला मात्र पाहिलं गेलं तर खूपच चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन वरती, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. येथे मात्र 2 रन वरती समाधान. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु ज्यांनी पारितोषिक लावलंय त्यांची अशी अपेक्षा आहे पंकज स्ट्रायकिंग एंड वरती यावा, पंकजच्या बॅटमधून रन यावे. परंतु दुसऱ्या बाजूला टीमची गरज आहे, टीमची गरज नक्कीच काय आहे तर रन बनायला पाहिजेत आणि त्याचमुळे पंकज देखील आपल्या टीमसाठी खेळतोय, हे गरजेचं आहे. प्रत्येकाने आपल्या टीमसाठी खेळलं पाहिजे, आपल्या संघासाठी खेळलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने ही खेळाडू वृत्ती तुम्हाला या क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्तरांवरती पोहोचवेल. यावेळेला पहा, बिग हिट केला गेलाय, मनगटातील ताकद, काऊ कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉलला फेकून दिलं सीमा पार आणि आला दमदार षटकार. 6 रन. खूपच चांगला फटका, खोदून काढलं बॉलला आणि त्यानंतर पाठवलं काऊ कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. चांगली बॅटिंग. यावेळेला मात्र पुलचा फटका, काय फटका सजवला, परंतु थेट पोहोचला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडली कॅच, आली विकेट. आता मात्र खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतेल. सर्वेश.
मेगा फायनल यावेळेला बिग वन बॉल विकेट आल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगला थ्रो होता परंतु थोडासा उशिराने पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली गेली तर आणि आता एक बॉल शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय पंकज छटका ठोकला. 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त होईल. आता 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला फटका हवेत आणि कुठे ना कुठे बाउंड्री लाईन पासून थोडासा दूर पाहायला मिळाला. नक्कीच आनंदित देखील केले आपल्या टीमला. यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटचा चान्स, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होईल. विकेट येते. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेत असताना खेळाडू बाद झाला. अशा 2 रन मिळत आहेत. या 2 रनने टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर पोहोचली 63 धावांवरती आणि 64 म्हणजेच 64 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मेगा फायनल 64 धावांचं टार्गेट डिंगडॉंग संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. मोरिया संघाने नक्कीच चांगली लढत दिली आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. सेकंड इनिंग मध्ये देखील पुन्हा एकदा तशी कामगिरी करायची आहे. सेकंड इनिंगचा खेळ थोड्याच वेळात आपल्या समोर येईल आणि ही मेगा फायनल अशीच कायम राहील. फायनल मॅच सेकंड इनिंगच्या खेळाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. 24 चेंडू आणि 64 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. भव्य दिव्य आयोजन मोरिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि ज्यांचा मोलाचा वाटा राहिला, मोलाचं सहकार्य राहिलं माननीय श्री दीपक शेठ पवार सर, आपले देखील खूप खूप आभार आहे. या संपूर्ण मोरिया क्रिकेट क्लब यांच्या वतीने मनपूर्वक आभार. आपला मोलाचा सहकार्य नक्कीच या स्पर्धेसाठी कायम राहिलं. क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आणि सातत्याने क्रिकेटवरती खूप जास्त प्रेम दाखवत आणि या देखील स्पर्धेवरती खूप जास्त प्रेम दाखवलं. ही संपूर्ण स्पर्धा आज जसं या दिवसामध्ये पार पडली. आज फायनल मॅच या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहात. सेकंड इनिंगचा खेळ आहे. या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये टार्गेट आपण पाहिलं गेलं तर 64 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळते. डिंगडॉंग टीम कडून ओपनिंग बॅटर्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावत हा खेळाडू सर्रास ठरला तो गौरव स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर अचित त्याच बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. समीर गोलंदाजी करण्यासाठी या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल आणि मेगा फायनलचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल बिग हिट करायचा होता. पहा वेग किती आहे फलंदाजीमध्ये, बॅट्समॅन किती जोरदार आहे. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पहिला बॉल वाईड फेकलाय. एक रनने संघाचं खातं तर खुललंय, परंतु बॅटच्या रडारमध्ये जर बॉल आला असता तर कदाचित या स्पर्धेतला सर्वाधिक लांब षटकार पाहायला मिळाला असता. इतकी जोरदार बॅट स्विंग आहे या खेळाडूची. तर पुन्हा एकदा समीर तयार, राऊंड द विकेट. फुलर लेन बॉल उडवलंय, बॉलला टायमिंग जुळलंय का हे पाहायचंय. आणि हो, टायमिंग जुळलंय, लांबी देखील प्राप्त झाली आणि हवाई हल्ला बॉल सीमा पार समीर यांच्या विरुद्ध ठोकलाय हा उत्तुंग षटकार. 6 रन, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार आणि षटकाराने नक्कीच येथे या इनिंगची सुरुवात केली आहे. गौरव आपले इरादे स्पष्ट केलेत, परंतु पाहिलं गेलं तर थोडासा उशीर झालाय, थोडीशी घाई करायची. दोन्ही संघ आपल्याला सूचना असेल, मेगा फायनल आहे जरूर, परंतु थोडीशी घाई आवश्यक असेल. बॅटची एज लागली आहे, बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर तेथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येथे प्राप्त होते. मेगा फायनल, फायनल मॅच आणि या फायनल मॅच मध्ये दोन्ही संघ येथे चुरशीने लढत देत आहेत एकमेकांच्या विरुद्ध. पाहिलं गेलं तर दोन्ही संघामधील फलंदाजी दमखम दाखवणारी होती. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये देखील फलंदाजांनी तितकी कामगिरी करून दाखवले, तर सेकंड इनिंगच्या खेळामध्ये हे फलंदाज कसे सरस ठरतायत का हे पाहायचंय. अचित यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर बॉल खोदून काढलाय, लॉंगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत मिळेल एक सिंगल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती तितकी चांगली गोलंदाजी आणि नक्कीच अशी गोलंदाजी राहिली तर हे टार्गेट थोडंसं मोठं म्हणता येईल मैदानावरती. 9 धावा आतापर्यंत आल्यात. डिंगडॉंग टीमच्या बॅटिंग करत असताना 3 चेंडू फेकले गेलेत या ओव्हरमधील, अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. 64 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॉलर तयार, पुन्हा एकदा समीर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. येथे मात्र आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. गौरव याला आता शांत केलंय. मागचे काही सामने सेमीफायनल असू द्या, त्या आधीचा सामना असू द्या, गौरवची बॅट बोलत होती आणि आता मात्र कुठे ना कुठे मेगा फायनल मध्ये हा थोडासा फसवा चेंडू गौरवला बीट करून जातोय. खूप वेळानंतर आपण पाहिलं गेलं तर गौरव बीट होताना पाहायला मिळालेत, कारण मागच्या 2 सामन्यांमध्ये कमाल फलंदाजी. यावेळेला फुल टॉस बॉल, लोड फुल टॉस, त्याला मात्र कन्वर्ट करण्यात आलंय मोठ्या फटक्यामध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दणदण करत सीमा पार येतोय हा दमदार चौकार. 4 रन. पाच बॉल फेकलेत, एक बॉल अजूनही शिल्लक असेल पहिल्या ओव्हरचा. या ओव्हर मध्ये अंतिम बॉल, त्याला देखील समोरच्या दिशेला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, इट्स यूज इट आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. 6 रन. आपले इरादे तर स्पष्ट केलेत या मॅच मध्ये. येथून या 64 रन वसूल करण्याचा प्रयत्न मी 100% देईन. गौरव तुफानी बॅटिंग करतोय मैदानात. पहिले षटक संपलंय, अजूनही आपण पाहिलं गेलं तर 3 षटकांचा उर्वरित खेळ शिल्लक असेल आणि थोडंसं घाई करायचे दोन्ही संघ. सामन्याला उशीर होतोय. यतीश बिरिजे आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस नक्की चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यतीश यांच्या विरुद्ध हवाई हल्ले चढवले, मोठे धावसंख्या जर खेचली गेली तर
कमबॅक होईल, आडव्या बॅटने पुलचा फटका, येथे फिल्डर आहे तैनात परंतु त्याला चकवत बॉल कुठे गेलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, चूक झाले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, येतोय हा दमदार चौकार, 4 रन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23, 23 धावा, पहिला बॉल त्यावरती चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका तर सजवलाय, फिल्डर येत आहेत, 1 बाउन्स 2 बाउन्स पकडले गेले बॉलला आणि येथे मात्र 1 रन मिळेल या बॉल वरती. 1 रनने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24, 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आता गौरवला आपण पाहाल, गौरवच्या बॅट मधून मोठा फटका येईल का नाही, आता मात्र नक्कीच हे दोन मोठे खेळाडू एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक मोठं युद्ध. गौरव देखील या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करत होता, त्याला आता थोडंसं शांत ठेवतोय, म्हणजेच काय तर यतीश बिर्जे संपूर्ण स्पर्धेमध्ये खूपच चांगली कामगिरी करून दाखवत असताना आपल्या टीम कडून, मोरिया संघाकडून, तर दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग संघ या फायनल मॅच मध्ये या 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना ते 64 धावांचं लक्ष्य पूर्ण करेल का, यावेळेला टॉप एज फिल्डर येथे पोहोचू शकेल का बॉल पर्यंत, नाही, नोमॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय, आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि त्यामुळे फलंदाजा क्षेत्ररक्षकाला देखील चकवलं आणि त्यावरती 2 रन वसूल करण्यात आल्यात. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26, 26 धावांवरती धावफलक पोहोचले डिंग डॉंग टीम्स. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील, येथे मात्र नक्कीच यतीश यांच्या षटकामधले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल तर हवेत आणि येथे पकडले कॅच, ही कॅच नव्हे तर मॅच पकडली आणि कॅच पकडल्यानंतर सेलिब्रेशन पहा, कारण त्यांना ठाऊक आहे हा महत्वपूर्ण खेळाडू होता, येथून या सामन्याला हा खेळाडू कधीही कलाटणी देऊ शकतो, त्या खेळाडूची विकेट मिळवली गेली आणि गौरवला आता तंबूच्या आसऱ्याला परतवले. विकेट येते निलेशजी माने यांच्याकडून, भाई यांच्यासाठी या कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक येथे दिलं गेलंय. अप्रतिम झेल आणि महत्वपूर्ण क्षणी हा झेल पकडला तर त्यांना देखील पारितोषिकाने येथे गौरविण्यात येत आहे. विकेट येते, धक्का बसतोय, गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरं षटक, एक बॉल अजूनही शिल्लक असेल, या बॉल वरती पाहूया काय घडतंय. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. 26 नवीन बॅटर सिद्धेश बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल येथे पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, पकडले कॅच, अजून एक विकेट. आता पुन्हा एकदा सेलिब्रेशन पाहायला मिळते, पुन्हा एकदा तोच खेळाडू चेंडू पर्यंत आला आणि नक्कीच अप्रतिम कॅच. प्रशांत चेंडूकर पर्यंत पोहोचले आणि कॅच पकडण्यात यशस्वी ठरलेत. विकेट येते, अजून एक धक्का येते, मात्र खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतत असताना करून देत आहेत. सलग 3 षटकार लगवले गेले तर कांतू नागवेकर यांच्याकडून अनिल यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला मात्र लॉंग दी कार्पेट हा फटका, यावेळेला मात्र येथे एक सिंगल मिळेल आणि हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. माफ करा, स्ट्रायकिंग एंड वरती आता अनिल आलाय आणि अनिलच्या बॅट मधून जर 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर पाहूया स्ट्रायकिंग एंड वरती अनिल,
स्वप्नीलजी सावंत यांच्याकडून जर विकेट मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक रोहित यांना दिलं जाईल. यावेळेला चेंडू तर हवेत, विकेट येईल का हे पाहायचंय. हो, पकडले कॅच. 500 रुपयाचं पारितोषिक येथे दिलं जाईल. रोहित यांना विकेट मिळवली, अनिल यांना परतवलं तंबूच्या आसऱ्याला आणि नक्कीच येथे कमबॅक करून देत असताना फायनलची मॅच, मेगा फायनल मध्ये मोरिया संघ काय लढत देतोय डिंगडॉंग टीम समोर. आणि नक्कीच या फायनल मॅच मध्ये देखील कमाल खेळ झालाय आणि आता या मेगा फायनल वरती देखील वर्चस्व दाखवत असताना तिसऱ्या षटकामध्ये रोहित दर्डी विकेट मिळवून देतोय आपल्या टीम साठी. स्वप्नीलजी सावंत यांच्याकडून 500 रुपये तर दिलेत, परंतु जयंत देसाई यांच्याकडून अजून एक विकेट आली तर रोहित यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी अलॉंग दी कार्पेट हा फटका. रोहित यांची गोलंदाजी तर चांगली पाहायला मिळते. विकेट घेतली तर जयंतजी देसाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पाहूया, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. रोहित दर्डी 500 रुपये नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त झालेत. अजून विकेट घेतली तर 500 रुपये आपल्या देखील पुन्हा एकदा खात्यामध्ये प्राप्त होतील. बॉल हवे मध्ये, हो हो हो, विकेट आले आणि सेलिब्रेशन डगआउट मध्ये होत आहे. सेलिब्रेशन मैदानावरती होत आहे. या मेगा फायनल मध्ये रोहित दर्डी कमाल करतोय. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहिलं यांचा खेळ थोडासा शांत होता, थोडासा निराश करत होते टीमला, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये जसे आले पारितोषिक कानावरती पडली की काय, पहा यांचा खेळ इथे बदललाय आणि 2 विकेट मैदानावरती आपल्या टीमसाठी मिळवून देत असताना या मेगा फायनल मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये कमाल करून दाखवले रोहित दर्डी आणि नक्कीच यांचं नाव देखील चर्चेमध्ये राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानावरती. एक बॉल अजूनही शिल्लक असेल. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करण्यासाठी. मारुती स्ट्रायकिंग एंडला. अजून एक बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या षटकामधील. 28 वरती आपण पाहिलं गेलं तर 4 गडी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत आहेत. याच ओव्हरमध्ये 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतवले. यावेळेला चांगला चेंडू, वेगवान चेंडू, परंतु दिशा नव्हती. पंच आमच्याकडे वळतायत. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त 1 रन येथे टीमच्या टोटल स्कोर मध्ये ऍड केली जाईल. 1 रनने धावसंख्या 29 वर पोहोचले, परंतु टार्गेट खूप मोठा आहे. 64 धावांचं लक्ष असताना येथे कुठे ना कुठे फलंदाज थोडेसे कमी पडलेत. नसिंग नामदो विकेट खेळण्याचा प्रयत्न. कमाल गोलंदाजी येथे रोहित यांची आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. तिसरं षटक संपलंय. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना आता मात्र पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त षटकारांच्या भाषेमध्येच पूर्ण केला जाऊ शकतो. तर पाहूया, आणि ते थोडंसं संध्याकाळच्या या सत्रामध्ये कठीण म्हणता येईल. तर 6 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. मोरिया संघ या संपूर्ण फायनल मॅच मध्ये आता वर्चस्व दाखवत असताना फिल्डिंग मधील खेळाडू आपण पाहिलं गेलं तर थोडासा आनंद व्यक्त करतायत. नृत्य केलं जात आहे नक्कीच आपण पाहिलं गेलं तर, आणि हा आनंद साजेसा आहे कारण संपूर्ण दिवसभर केलेली मेहनत, या फायनल मॅच मध्ये केलेली मेहनत तुम्हाला आता अग्र क्रमांकावरती येऊन ठेवणार आहे. तर पाहूया, बॉलर तयार या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अनिकेत यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि येथे बॉल हवेत. येथे विकेट. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या फायनल मॅच मध्ये इतक्या कॅच पकडल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जेवढे झेल सोडले होते ते सगळे फायनल मध्ये पकडलेत या खेळाडूंनी. खूप चांगलं कमबॅक येथे पाहायला मिळते. सूरज यांच्या माध्यमातून एक चांगला झेल. निनाद गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. मेगा फायनल, या मेगा फायनल मध्ये मोरिया संघ संपूर्णपणे वर्चस्व दाखवत असताना वेगवान बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु तेथे संपर्क होत नाहीये. जयेश नवीन बॅटर. मारुती आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वरूप नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंडला मारुती
यावेळेला लोअर फुल टॉस बॉल यष्ट्यांचा वेध आणि निनाद यांचं सेलिब्रेशन पहा. या मेगा फायनल मध्ये गोलंदाजांनी काय कामगिरी केली, अक्षरशः फलंदाजांना शांत ठेवलं आणि विकेट मिळवल्या. सातत्याने अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते आणि त्याचमुळे या संपूर्ण मॅच वरती पकड मजबूत करून ठेवली आहे. आणि ही फायनल मॅच डिंगडॉंग आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया संघ. अजूनही पाहिलं गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधले, या फायनल मॅच मधले. आणि 3 चेंडू नंतर नक्कीच या दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ कोणता असेल अर्थातच सर्वांना ठाऊक आहे मोरिया संघ, कारण त्याने नक्कीच तुल्यबळ युद्ध दाखवलं मैदानावरती. आणि या संपूर्ण फायनल मॅच मध्ये बॅटिंग असू द्या, गोलंदाजी असू द्या, अप्रतिम केली. आणि या संपूर्ण मॅच मध्ये आता वर्चस्व दाखवलंय आणि आपल्या संघाचं पारड जड केलं गेलंय. मोरिया संघ फिल्डिंग मध्ये कमाल करून दाखवतोय. प्रवीण आणि यावेळेला मात्र पंच इशारा करतायत थांबायचंय, अजूनही चेंडू एक्स्ट्रा वाढवले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. प्रवीण यांच्या एका षटकाराला इथे नाना यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रवीण स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. यांच्या एका षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. उडवलाय बॉल, बॉल कुठे पोहोचलाय, येथे सीमा रेषेच्या बाहेर. नाना यांनी लावलेलं पारितोषिक प्रवीण यांच्यासाठी. हो, 500 रुपयाचं पारितोषिक येथे दिलं जाईल. बक्षिसांची लयलूट म्हणजेच हा खेळाडूंवरती दाखवणारं प्रेम आहे आणि नक्कीच हे प्रेम आता नक्कीच वाढताना पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळलाय आणि यावेळेला कुठे बॉल पोहोचलाय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार पाहायला मिळतोय. आणि येथे मात्र कमाल फलंदाजी या अखेरच्या क्षणाला पाहायला मिळते. हा खेळाडू जर कधी या आधी काही फलंदाजांच्या अगोदर आला असता तर कदाचित या फायनल मॅचला रोमांच आला असता. अखेरच्या क्षणाला काय फटकेबाजी करतोय. खूप धावांची आवश्यकता आहे. एक बॉल आता शिल्लक असेल. अखेरचा चेंडू या फायनल मॅचचा आणि त्यानंतर या मेगा फायनलचा विजेता संघ आपल्या समोर येईल. फायनल मॅचचा अखेरचा बॉल, निनाद गोलंदाजी मार्कवर आणि राऊंड द विकेटने फुल टॉस बॉल. येथे बॉल चाललाय समोर, पंच इशारा करतायत सामना संपलाय. मेगा फायनल आणि फायनल वरती येथे वर्चस्व दाखवलंय या संपूर्ण स्पर्धेवरती मोरिया संघाने. पहिला सामना थोडीशी चुकी झाली, ती चुकीला सांभाळली, त्यानंतर संघर्ष लढत करत या फायनल मध्ये पोहोचला आणि या करंडकावरती आपलं नाव कोरत असताना मोरिया संघ ठरतोय या स्पर्धेचा विजेता संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. 2024 पर खेळाडू हा संघ ठरतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ मोरिया संघ. अगदी 20 धावांनी हा संघ या फायनल मॅच मध्ये विजयी संघ ठरला आणि नक्कीच या मेगा फायनल या संपूर्ण स्पर्धेवरती अग्र क्रमांकाच्या करंडकावरती आपलं नाव येथे मात्र कोरत असताना ही मेगा फायनल ही संपूर्ण स्पर्धा येथे संपुष्टात आली आहे. त्यानंतर येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपल्या समोर येईल. तत्पूर्वी मॅच समरी देखील आपल्या स्क्रीनवरती आपण पाहाल. खूप चांगला खेळ, पंकज दळवी चांगला खेळला या मॅच मध्ये. डिंगडॉंग संघ फायनल मॅच मध्ये थोडासा अपुरा पडला जरूर, परंतु त्यानंतर डीजे येथे गाणं लावायचंय, जल्लोष होईल. मेगा फायनल विजय संघ ठरतोय मोरिया संघ. येस डीजे.